नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि ते तुम्हाला आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आजही आम्ही काहीतरी नवीन आणि मनोरंजक घेऊन आलो आहोत. आज पुन्हा एकदा आपण आपली मैत्रीण रिंकी हिला भेटणार आहोत. आज रिंकीला एका नव्या राज्याबद्दल माहिती मिळणार आहे. अरे पण हे नेमकं कोणतं असेल राज्य बरं? चला तर मग जाणून घेऊया आजच्या सेशन मधून आणि सुरू करूयात आजच्या आपल्या सॅटर्डे स्टोरी सेशनला. बाई, तुम्ही जी खूप सुंदर चित्र दाखवली ती सुंदर तर आहेत, पण ती वेगळी पण दिसत होती. ते एका विशिष्ट राज्याची आहेत का? हो रिंकी, खूप खास. आणि ते राज्य कोणते आहे हे तुला जाणून घ्यायचंय का? हो बाई, प्लीज सांगा ना. तेथील मंदिरं इतकी रंगीबेरंगी का आहेत? आणि ते पांढरं डिझाईन जमिनीवर बनवली होती, ते काय होतं? तू तर खूप लक्ष देऊन बघत होतीस रिंकी. त्या डिझाईनला कोलम असं म्हणतात आणि ती मंदिरे, त्यांचा इतिहास पण तितकाच सुंदर आहे. त्यांची भाषा सुद्धा वेगळी आहे का बाई? आणि तिथले लोक असंच रंगीत जीवन जगत असतील का? तुझ्या मनात तर खूपच प्रश्न आहेत रिंकी. असं वाटतं आज आपल्याला आपलं पुस्तक ठेवून या नवीन प्रवासाची सुरुवात करायला हवी, बरोबर ना? तमिळनाडूचा प्रवास. तमिळनाडू, द लँड ऑफ टेम्पल्स, ट्रेडिशन्स अँड टाइमलेस ब्युटी. तमिळनाडू, भक्ती, परंपरा आणि शाश्वत सौंदर्याची भूमी. तमिळनाडू is a colorful and ancient state in southern India, where long coastlines, green fields, misty hills and music-filled streets come alive every day. तमिळनाडू हे दक्षिण भारतात वसलेले एक रंगीत आणि प्राचीन राज्य आहे, जिथे लांबच लांब समुद्रकिनारे, हिरवीगार शेतं, धुक्याने वेढलेल्या टेकड्या आणि संगीताने गुंजणारे रस्ते दररोज जीवन फुलवतात. Bordered by the Bay of Bengal, this land is shaped by the rivers Kaveri, Vaigai, coconut groves, paddy fields, and morning columns. White rice patterns drawn at every doorstep. बंगालच्या उपसागराने वेढलेली ही भूमी कावेरी आणि वैगई नदी, नारळाच्या बागा, भात शेती आणि प्रत्येकाच्या दारासमोर काढली जाणारी तांदळासारखी सफेद रांगोळी यांनी सजलेली आहे. From the chilly hills of Ooty to the sunny sands of Rameshwaram, Tamil Nadu is filled with stories written in stone and sung in song. उटीच्या थंडगार टेकड्यांपासून ते रामेश्वरच्या उन्हाने चमकणाऱ्या वाळूपर्यंत तमिळनाडू दगडात कोरलेल्या कथांनी आणि त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून गायलेल्या इतिहासाने भरलेला आहे. तमिळ, वन ऑफ द ओल्डेस्ट लँग्वेज स्टिल स्पोकन टुडे, फ्लोज थ्रू एव्हरी कॉर्नर ऑफ द स्टेट. आजही बोलल्या जाणाऱ्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असलेली तमिळ भाषा या राज्याच्या कानाकोपऱ्यातून वाहते. The graceful Tamil script and poems written thousands of years ago are still taught in schools. आणि सुंदर तमिळ लिपी आणि हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या कविता आजही शाळांमध्ये शिकवल्या जातात. Music here is treasure. From classical Carnatic music played on veena and mridangam to folk songs heard during harvest and festivals. वीणा, मृदंगवार सादर होणाऱ्या शास्त्रीय कर्नाटकी संगीतापासून ते पीक कापणीच्या काळात सण उत्सवात ऐकू येणाऱ्या लोकगीतांपर्यंत येथील संगीत हा एक अमूल्य ठेवा आहे. Tamil Nadu is famous for its breathtaking temples. The Meenakshi Temple in Madurai, the Brihadeshwar Mandir in Tanjavur, and the Ramnath Swami Temple in Rameshwaram rise with colorful towers called gopurams, covered in detailed carvings. तमिळनाडू आपल्या मनमोहक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मदुराईतील मीनाक्षी मंदिर, तंजावूरमधील बृहदेश्वर मंदिर आणि रामेश्वरम येथील रामनाथ स्वामी मंदिर ही मंदिरे गडद रंगाच्या गोपुरांवर म्हणजेच मनोऱ्यांवर उभी आहेत. हे गोपुराम कोरीव कामांनी सजलेले आहेत. Inside stories of gods, kings and dancers come alive. This is also the birthplace of Bharatnatyam, a graceful classical dance performed by children and adults alike, wearing silk costumes and jingling bells. आत प्रवेश करताच देवता, राजे आणि नर्तकांच्या कथा जणू जिवंत झाल्यात असं वाटतं. ही भूमी भरतनाट्यम या मोहक शास्त्रीय नृत्याचे जन्मस्थानही आहे. रेशमी पोशाख परिधान करून आणि घुंगरांचा नाद करत लहान मुले तसेच प्रौढही हे नृत्य सादर करतात. During Pongal, the harvest festival, families cook sweet rice, honor cows and draw bright columns. पोंगल हा सण कापणीच्या दरम्यान साजरा केला जातो. हा सण साजरा करताना येथील प्रत्येक कुटुंब गोड भात बनवतात, गायींचा सन्मान करतात आणि रंगीबेरंगी रांगोळ्या काढतात.
Other festivals like Kartigai Deepam, Deepavali and Tamil New Year are filled with lights, prayers, sweets and smiles. कार्तिकेय दीपम, दीपावली आणि तमिळ नववर्ष यांसारखे इतर सण दिवे, प्रार्थना, गोड पदार्थ आणि हसऱ्या चेहऱ्यांनी साजरे केले जातात. Meals are served on banana leaves with idli, dosa, sambar, rasam and spicy curries. Tamil Nadu's filter coffee is loved across the world. जेवण केळीच्या पानावर वाढले जाते, ज्यात इडली, डोसा, सांबार, रस्सम आणि तिखट भाज्या असतात. तमिळनाडूची फिल्टर कॉफी तर जगभरात प्रसिद्ध आहे. The forests of Madumalai and Annamalai are home to tigers, elephants and rare birds. Cities like Chennai, Madurai and Coimbatore mix traditions with technology. मुदुमलाई आणि अनामलाई येथील जंगलात वाघ, हत्ती आणि दुर्मिळ पक्षी आढळतात. चेन्नई, मदुराई आणि कोइंबतूर सारखी शहरे परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा सुंदर मेळ घालतात. From the poems of Bhartiya to the dreams of Dr. APJ Abdul Kalam, Tamil Nadu shines with pride, knowledge and kindness, always greeting the world with a warm vanakkam. भारतीयार यांच्या कवितांपासून ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नांपर्यंत तमिळनाडू हे राज्य अभिमान, ज्ञान आणि सौजन्याने उजळून निघते आणि जगाचे नेहमीच वनक्कम या गोड शब्दाने तमिळनाडूमधील लोक स्वागत करतात. तर मुलांनो, आता आपण तमिळनाडूची गोष्ट ऐकली. चला तर मग आता असे काही शब्द पाहूया जे कदाचित आपल्याला थोडेसे अवघड वाटले असतील. पहिला शब्द आहे एन्शंट. एन्शंट म्हणजे प्राचीन. पुढचा शब्द आहे कोस्टलाईन म्हणजे किनारपट्टी. तिसरा आहे पॅडी फील्ड्स म्हणजे भात शेती. चौथा आहे स्क्रिप्ट. स्क्रिप्ट म्हणजे लिपी. पाचवा आहे कर्नाटिक म्युझिक म्हणजे कर्नाटकी संगीत अर्थात दक्षिण भारताचे शास्त्रीय संगीत. पुढचं आहे गोपुरम. आपण आत्ताच बघितलंय. गोपुरम म्हणजे दक्षिण भारतीय मंदिराची उंच मिनार. पुढचं आहे ग्रेसफुल. ग्रेसफुल याचा अर्थ आहे मनोहर किंवा खूप सुंदर. पुढचं आहे हार्वेस्ट म्हणजे कापणी. त्यापुढचं आहे ट्रेडिशन म्हणजे परंपरा. त्यापुढचं आहे काइंडनेस म्हणजे दया किंवा करुणा. चला तर मग मुलांनो, यापुढे आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, त्यामधील रिकामा शब्द तुम्हाला भरायचा आहे. चला तर मग सुरू करूया. तमिळनाडू इज लोकेटेड इन द डॅश पार्ट ऑफ इंडिया. आणि याचं उत्तर आहे सदर्न. अगदी बरोबर. पुढचं आहे तमिळ इज वन ऑफ द डॅश लँग्वेजेस स्टिल स्पोकन टुडे. आणि याचं खरं उत्तर आहे ओल्डेस्ट. कलरफुल टावर्स ऑन टेम्पल्स आर कॉल्ड डॅश. आणि याचं उत्तर आहे गोपुरम्स. पुढचं आहे डॅश इज द हार्वेस्ट फेस्टिवल सेलिब्रेटेड इन तमिळनाडू. आणि याचं उत्तर आहे पोंगल. आणि पुढचं आहे meals in Tamil Nadu are traditionally served on dash. ज्याचं उत्तर आहे बनाना लीव्स. तर मुलांनो, रिंकीला तर ही गोष्ट खूप आवडली. तुम्हाला मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण तमिळनाडू राज्याबद्दल जाणून घेतलं. आपण त्या गोष्टीचा अर्थ समजावून घेतला, त्यातील कठीण शब्द शिकलो आणि एक छोटीशी ऍक्टिव्हिटी सुद्धा केली. दर शनिवारी आपण अशाच मजेदार गोष्टी आणि नवनवीन शब्द शिकत राहू. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.